मुलं आळशी नसतात, त्यांचा मेंदू कुठेतरी अडकलेला असतो आणि बऱ्याचदा तो होमवर्क करत नाही, तेव्हा आपण वारंवार म्हणतो, "एवढंसं होमवर्क होत नाही, छोटा होमवर्क होत नाही, करता येत नाही, होमवर्कसाठी मागे लागावं लागतं." असं तुमचंही होत असेल तर ॲज अ ब्रेन एक्सपर्ट म्हणून ही आयडिया शेअरिंग वापरून बघा. मुलांना होमवर्कचा प्रॉब्लेम नसतो, पण मेंदूला कोणतीही एक स्टेप घ्यायला जर ती मोठी वाटत असेल ना, तर ते अडकून जातात. मग पालक म्हणून काय करा, त्या होमवर्कसाठी ना छोटी-छोटी मदत करा. जसं की अ, "चल मी आहे तुझ्यासोबत. कशापासून सुरुवात करायची? मग आता ह्याच्यात झालं काय?" त्याला सोपं गेलं. त्याला हे कळलं, की एक छोटीशी स्टेप घेऊन मी पुढे गेलोय किंवा गेली आहे आणि जेव्हा ते करायला लागतील, तर ते सोपं वाटेल. पण पहिले होमवर्क एवढा मोठा आणि काही मुलांना इतका जीवघेणा वाटतो, की ते सगळं ऐकायला तयार असतात, पनिशमेंट घ्यायला तयार असतात, पण होमवर्क करायचा नसतो. पालक म्हणून बनवूयात ना या होमवर्कला छोटं. मेंदूला छोट्या-छोट्या स्टेप घ्यायला सोपं वाटतं, पण मोठी स्टेप म्हटली ना, की अवघड वाटतं आणि मुलांसाठी होमवर्क काही मुलांसाठी ही मोठी स्टेप आहे. पालक म्हणून छोट्या-छोट्या स्टेपनी जेव्हा त्यांना मदत कराल, तर पुढचं काम करत असताना त्यांना मज्जा येणार आहे आणि होमवर्क अगदी आनंदाने होईल. अशा सगळ्या आईंना ही रील पाठवा, ज्यांना मुलांच्या होमवर्कसाठी नेहमीच क्वेश्चन मार्क होतो. या छोट्या-छोट्या लँग्वेज शिकून तुम्हाला तुमच्या पॅरेंटिंगमध्ये तर हेल्प होणारच आहे, पण तुमच्या मुलाची ना होलास्टिक डेव्हलप होणार आहे. कारण आपण मेंदूचा विचार करून त्याच्याशी बोलतोय. आणखीन काय पाहिजे? Happy parenting.